नमस्कार. आज बनवली आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी साधी सिंपलमध्ये. तर पहिलं चिकन घेतलं, धुवून घेतलं. त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडा गरम मसाला, हळद, दही हे सगळं मॅरिनेट करायला ठेवलं होतं अर्धा तासासाठी. मग ते झाल्यानंतर कुकर घेतला, साधी सिंपलच केली. तेल टाकलं, त्याच्यामध्ये टाकलं तेल आणि त्याच्यामध्ये तांदूळ पहिलं धुवून घेतलं. 2 ग्लास तांदूळ घेतले, 2 ग्लास धुवून घेतले. थोडं 10 मिनटं पाणी ठेवलं त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तांदळामध्ये पाणी ठेवलं आणि नंतर खडा मसाला घेतला. तेजपत्ता, लवंग, मोठी विलायची, काजू आणि नंतर जिरं टाकलं. ते सगळे खडे मसाले टाकले. मग 3 कांदे घेतले, 2 टमॅटो घेतले आणि थोडी कोथिंबीर, 2 मिरच्या घेतल्या. ते सगळं टाकलं. कांदा टाकला त्याच्यामध्ये, चांगला परतून घेतला 10 मिनटं. थोडं मीठ टाकलं, 10 मिनटं चांगलं परतून घेतलं. मग नंतर हे मसाला काढला. किती टाकायचा? चिकन मसाला, थोडा लाल तिखट, हळद, धना पावडर आणि थोडा आपला व्हेज बिर्याणी, चिकनचा नव्हता मी व्हेज बिर्याणी घेतला. मग त्याच्यामध्ये ठेवलं, साईडला ठेवला. मग टमॅटो टाकले. टमॅटो चांगले परतून घेतले. नंतर मसाला वाटलेला घेतला होता, कांदा, टमॅटो, खोबरं, कोथिंबीरचं वाटण. मग ते मसाला, परत लाल तिखटचं वाटण हे सगळं टाकून दिलं. त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून चांगलं 15 मिनटं परतून घेतलं मसाला छानपैकी. मग त्यानंतर हे चिकन टाकलं. अर्धा तास ठेवलं होतं मॅरिनेट कराय. आणि नंतर चिकन चांगलं परतून 5 मिनटं झाकून ठेवलं वाफ देण्यासाठी. म्हणजे मस्त ते वाफ चांगली झाली त्याची छानपैकी चिकनची. मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं अंदाजाने. चांगलं परत घेतलं. नंतर तांदूळ 2 ग्लास घेतले होते, मग 3 ग्लास पाणी घेतलं. म्हणजे सुटसुटीत भात होतो. कोण 2 ग्लास घेतं, कोण 3 ग्लास घेतं, पण मी 3 ग्लासच घेते. मग तांदूळ टाकलं, 10 मिनटं भिजवलेलं तांदूळ. मग मस्त परतून घेतलं भात त्याच्यामध्ये टाकून. कच्चे तांदूळ भिजवलेले. मग नंतर गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकून दिलं. मग मस्त आपले कोथिंबीर वरनं छानपैकी कोथिंबीर टाकली आणि 3 शिट्ट्या भाताचे केले. समोर दाखवता झटपट बिर्याणी बनवलेली साधी सिंपल. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू. बाय.